जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, समर्थ म्हणतात की फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा हा होळी हा सण सगळ्या देशभरात आपण साजरा करतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की पहिल्या दिवशी होलिकाचे दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकावर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि दुसऱ्या दिवशी आपण एकमेकावर रंग उडवतो तो दिवस म्हणजे धुलिवंदन म्हणून आपण साजरा करतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. त्या होळी या सणाला शिमगाही म्हटले जाते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की होळी या सणा दिवशी आपण प्रत्येक घरामध्ये पुरणपोळी केली जाते. म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य आपण होळी या सणा दिवशी नैवेद्य दाखवतो म्हणजे समर्थ. होळी हा सण तर का साजरा करायचा हे आपल्याला समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात की प्रत्येकामध्ये रजोगुण तमोगुण असतो आणि सत्वगुण फार कमी असतात. प्रत्येकामध्ये राग द्वेष मत्सर तिरस्कार हे असतं म्हणजे समर्थ. कोणीही सर्वगुण संपन्न नाही. समर्थ म्हणतात की प्रत्येकामध्ये विषय आहे. हे विषय आपल्याला लोणच्याप्रमाणे वापरायचे आहेत. जर आपण जास्त वापरलो तर नुकसान हे आपलंच होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. होळी या सणामागचा उद्देश समर्थ आपल्याला ते सांगतात. होळी हा सण का साजरा करायचा तर दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार रजोगुण तमोगुण आपल्यातला राग आपल्यातला द्वेष आपल्यातला मत्सर आपल्यातला तिरस्कार आपल्यातला अहंकार याचा नाश करून या होळी या सणामध्ये नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी आपल्याला बाळगता यावेत यासाठी आपण हा सण साजरा करतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. यामागीलच उद्देश होळी या सणामागचा आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आपल्यामधले सर्व रजोगुण तमोगुण आपल्यामधले राग द्वेष मत्सर तिरस्कार दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार हे सर्वांचे दहन करण्यासाठी आपण होळी हा सण साजरा करतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की होळी या सणा दिवशी पुरणपोळीचा व्यवस्थितरित्या स्वयंपाक करून आपल्याला होळी या सणा दिवशी होळीला नैवेद्य दाखवता आलं पाहिजे. श्रीफळ अर्पण करता आलं पाहिजे. आपल्याला 5 फेऱ्या मारून होलिकाला नमस्कार करता आलं पाहिजे की हे वर्ष उत्तमाचं आणि समाधानाचं आणि आनंदाचं जाऊ दे. माझ्यामधले रजोगुण तमोगुण माझ्यामधले राग द्वेष हे सर्व काही जळून खाक होऊ दे आणि सत्वगुण उत्तमाचे गुण माझ्यामध्ये नम्रता नांदावी आणि सगळ्यांचंच उत्तम व्हावं असे विचार माझ्यामध्ये यावेत असं होलिकाला निवेदन ठेवा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ आपल्याला होळीची एक कथाही सांगतात. समर्थ म्हणतात की प्राचीन काळामध्ये हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता आणि तो दैत्य होता. म्हणजे समर्थ त्याला देवाचं नाव घेऊ वाटत नव्हतं आणि जरी कोणी घेतलं तर त्याला फार वाईट वाटत होतं आणि सर्व देवदेवतांना तो त्रास देत होता. बघा, म्हणले समर्थ त्याचा मुलगा फक्त प्रल्हाद हा नेहमी नारायण 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 असं नामस्मरण करत होता. पण आपला स्वतःचा मुलगा आहे असंही त्याला माहिती होतं तरीही तो आपल्या स्वतःच्या मुलालाही त्याने सोडलं नाही. प्रत्येक वेळेस त्याने आपल्या मुलाला त्रास द्यायचं ठरवलं. बघा, गडावरून त्याला खाली फेकण्यात आलं, हत्तीच्या पायाखाली त्याला देण्यात आलं, उकळत्या तेलामध्ये त्याला टाकण्यात आलं, उकळत्या पाण्यामध्ये त्याला टाकण्यात आलं, दरीमध्ये त्याला फेकण्यात आलं. असंख्य त्याने प्रयत्न केले तरीही भक्त प्रल्हाद हे अखंड नामस्मरणामुळे तरले गेले. भक्त प्रल्हादाला अखंड नामस्मरणामुळे कोणताही त्रास झाला नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. मग ज्यावेळेस एवढे सगळे प्रयत्न करूनही भक्त प्रल्हादाला काहीही झालं नाही त्यावेळेस मात्र भक्त प्रल्हादाने आपली बहीण होलिका हिला वरदान प्राप्त झालं होतं की ती अग्नीमध्ये जळत नव्हती. त्यावेळेस मात्र हिरण्यकश्यपने सांगितलं की तू भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसायचं आणि मग मात्र तू वाचशील कारण तुला वरदान मिळालं आहे आणि भक्त प्रल्हाद हा जळून खाक होईल. त्यावेळेस होलिकानेही आपल्या भावाला साथ दिली आणि म्हणाली ठीक आहे मी भक्त प्रल्हादाला घेऊन बसते. पण तिच्यामध्ये जराही आपल्या भावाच्या मुलाबद्दल दया निर्माण झाली नाही, प्रेम निर्माण झालं नाही, माया निर्माण झाली नाही की तो लहान आहे त्याला समजत नाही, तो अखंड भगवंताचं नाव घेत आहे, त्याचं काय चुकीचं आहे आणि आपल्या भावाचं चुकत आहे हे तिने जराही आपल्या भावाला समजून सांगितलं नाही. बघा, म्हणले तिच्यामध्ये रजोगुण तमोगुण गच्च भरलेला होता. दृष्ट प्रवृत्तीच्या मध्ये होते, अमंगल विचार होते, वाईट विचार होते. आणि बघा, म्हणले ज्यावेळेस होळी पेटवण्यात आली, ज्यावेळेस अग्नी सगळीकडून सगळं काही गोळा करण्यात आलं त्यावेळेस मात्र होलिकाला त्या अग्नीमध्ये बसवण्यात आलं आणि भक्त प्रल्हादाने होलिकाला
भक्त प्रल्हादाला होलिकाने आपल्या मांडीवर बसवलं आणि भक्त प्रल्हादाचं अंतःकरणातून नामस्मरण होतं, नारायण 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 नारायण. पण होलिका मात्र नामस्मरण करत नव्हती. तिला अहंकार आला होता आपल्या वरदानाचा, तिला अहंकार आला होता आपण जळणार नाही, तिला अहंकार आला होता माझ्यासारखी मी श्रेष्ठ आहे, तिला अहंकार आला होता वरदान मला श्रेष्ठ आहे, त्यामुळे मी तर जळून खाक होणार नाही, तर भक्त प्रल्हाद जळून खाक होणार आहे. हाच तिचा अहंकार तिला नाशाच कारण ठरला. हाच तिचा अहंकार तिचा पूर्णपणे तिला जळून खाक झालं आणि हीच तिची वाईट वृत्तीमुळे, रजोगुणामुळे, तमोगुणामुळे, राग द्वेष मत्सरामुळे तीच जळून खाक झाली. पण भक्त प्रल्हादाला थोडं सुद्धा पोळलं नाही आणि भक्त प्रल्हाद सुखरूप त्या अग्नीतून बाहेर आले. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की होळी हा सण का साजरा करायचा. आपल्यामधले रजोगुण, आपल्यामधले तमोगुण, आपल्यामधले राग, आपल्यामधला द्वेष, आपल्यामधला मत्सर, आपल्यामधला तिरस्कार, आपल्यामधली वाईट वृत्ती, आपल्यामध्ये दृष्ट प्रवृत्ती, ह्या अमंगल विचाराचा नाश व्हावा, जळून खाक व्हावेत, यासाठी आपण होळी हा सण साजरा करतो. आणि होळी हा सण सर्वांनी साजरा केला पाहिजे आणि होलिकाला निवेदन ठेवलं पाहिजे म्हणले समर्थ. होळीला आपल्याला निवेदन ठेवता आलं पाहिजे म्हणले समर्थ आणि फेऱ्या मारून उत्तमाचं तिचं दर्शन घेता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.